आता भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर एका नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सियालकोटमधील पसरूर लष्करी छावण्यांवरती जवानांना भेट देताना भारताचे पंतप्रधान मोदी यांच्या कृतीची नक्कल केल्याचा आरोप होतो। पण या दोन्ही भेटींमध्ये नेमका फरक काय आहे, या दोन्ही नेत्यांनी दिलेल्या संदेशामध्ये नेमका फरक काय, याविषयीचा सविस्तर रिपोर्ट बघूया। कॉपी कॅट शहबाज शरीफ। मोदींची नक्कल करत घेतली सैन्याची भेट। पराभवानंतर पाकिस्तान सैरभैर। भारत माता की। दोन नेते, दोन भेटी आणि दोन संदेश। असं म्हणतात की युद्ध परिस्थितीत बुलेटपेक्षाही शक्तिशाली आवाज असतो तो नेतृत्वाचा। भारत पाकिस्तानच्या युद्ध परिस्थितीत जेव्हा दोनही देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या सैन्याची भेट घेतली तेव्हा या दोन भेटींमधला फरक सूर्यप्रकाशा इतकाच लख्ख होता। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आदमपूरच्या एअरबेसवरती पोहोचले। हा तोच एअरबेस आहे जो उद्ध्वस्त केल्याचा खोटा दावा पाकनं केला आणि त्यामुळे जाणीवपूर्वक आदमपूरला येत मोदींनी सैन्याचं मनोबल वाढवलं। हवाई दलाच्या पाठीवर कौतुकाची थाप देत जोशपूर्ण भाषणही केलं। मोदींनी आदमपूर भेटीतनं पाकिस्तानला इशारा तर दिलाच, पण पाकनं केलेल्या सगळ्या दाव्यांची पोलखोल केली। पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी त्यांच्या पाठीमागे दिमाखात उभी होती भारताची आधुनिक कवच कुंडलं S-400 डिफेन्स सिस्टीम, तर मोदींच्या फोटोंमध्ये झळकली भारताच्या हवाई दलाची ताकद MiG-29। आकाश जैसे हमारे मेड इन इंडिया प्लेटफॉर्म हो, इनको S-400 जैसे आधुनिक और सशक्त डिफेंस सिस्टम ने अभूतपूर्व मजबूती दी है। एक मजबूत सुरक्षा कवच भारत की पहचान बन चुकी है। पाकिस्तान की लाख कोशिश के बाद भी हमारे एयरबेस हो या फिर हमारे दूसरे डिफेंस इंफ्रास्ट्रक्चर, इन पर आंच तक नहीं आई। मोदींच्या भेटीनंतर पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनाही दौऱ्याची हुक्की आली। या दौऱ्यात शरीफ यांनी मोदींची हुबेहूब नक्कल करण्याचा प्रयत्न केला, पण ही नक्कल करताना पाकनं स्वतःची अक्कल मात्र गहाण ठेवली। पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ सियालकोटच्या पसरूर लष्करी छावणीवर पोहोचले। 10 मेला भारतानं याच परिसरातली पाकची रडार सिस्टीम पूर्णपणे उद्ध्वस्त केली होती। त्यामुळे शहबाज शरीफ यांच्या दौऱ्यात न कोणताही जोश होता न उत्साह। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातनं भारतानं आपल्या विजयाचं सेलिब्रेशन केलं। भारत माता की। भारत माता की। तर शहबाज यांचा दौरा म्हणजे पराभवाचं चिंतन होतं। मोदींच्या दौऱ्यात भारताच्या आधुनिक शस्त्रसज्जतेची झलक दिसली, तर शहबाज यांच्या दौऱ्यातनं पाकच्या शस्त्रसज्जतेचा मागासपणा जगानं पाहिला। मोदींच्या भाषणाच्या बॅकग्राऊंडला होती S-400 रडार सिस्टीम, तर शहबाज उभे होते चायनीज मेड अल खालिद टँकवर। आधुनिक वॉरफेअरच्या काळात पाकिस्तान आजही टँकवरती अवलंबून असल्याचं पाहायला मिळालं, तर पाक आर्मी समोर शहबाज शरीफ यांनी उसना उसन आणून भाषण ठोकलं खरं, पण त्यात जराही दम नव्हता। या दोन नेत्यांच्या भेटींची दृश्य पाहिल्यावर हे लक्षात येतं की भारत शस्त्र सामर्थ्यासह उभा आहे, तर पाकिस्तान नुकसान झाकण्याचा प्रयत्न करतोय। कारण मोदींनी पाकिस्तानला दिलेली वॉर्निंग कोणत्याही क्षेपणास्त्रापेक्षा कमी नाहीये। अगर पाकिस्तान ने फिर से आतंकी गतिविधि या सैन्य दुस्साहस दिखाया तो हम उसका मुंह तोड़ जवाब देंगे। ये जवाब
अपनी शर्तों पर अपने तरीके से देंगे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.